सीता मातेच्या स्वयंवरा अगोदर माता सीता एका अशा मंत्राचे पठण करायच्या ज्याच्यामुळे त्यांना त्यांच्या मनासारखा जीवनसाथी मिळेल। श्रीराम आणि सीता मातेचा विवाह हे तर विधीचे विधानच होते, तरीही तो विवाह निश्चित पार पडावा म्हणून मातेने कीर्ती पार्वती स्तोत्राचे पठण केले। रामचरितमानस मध्येही याचा उल्लेख आढळतो। सीता माता नित्य नियमाने माता पार्वतीची उपासना करून आपल्याला योग्य आणि सद्गुणी जीवनसाथी मिळावा अशी प्रार्थना करत असत। स्वयंवराच्या दिवशी अनेक पराक्रमी राजे आले, परंतु कोणीही पिनाक धनुष्य उचलू शकले नाही। जेव्हा श्रीराम पुढे आले तेव्हा सीता मातेने आपल्या अंतर्मनात माता पार्वतीला प्रार्थना केली, जर मी तुमची खरी भक्ती केली असेल तर श्रीरामांकडूनच हे धनुष्य उचलले जावे। आणि अखेर श्रीरामांनी सहजपणे धनुष्य उचलले आणि त्याची प्रत्यंचा केली। मग त्यानंतर माता सीता आणि श्रीरामांचा विवाह निर्विघ्नपणे संपन्न झाला। आजच्या काळात योग्य जीवनसाथी मिळवणे किती कठीण झाले आहे हे आपल्या सर्वांनाच माहित आहे। आज नाती प्रामुख्याने सौंदर्य, पैसा आणि ऐश्वर्यावर जुळवली जातात, पण पुढे जाऊन अशी नाती टिकत नाहीत, कारण त्यांचा पाया भौतिक गोष्टींवर आधारित असतो। जर आपण जानकी कीर्ती पार्वती स्तोत्राचे श्रद्धेने पठण केले आणि आपल्या विचारांशी जुळणारा, आयुष्यभर साथ देणारा जीवनसाथी मिळावा अशी प्रार्थना केली तर माता पार्वतीच्या कृपेने आपल्यालाही योग्य जीवनसाथी नक्कीच प्राप्त होऊ शकतो।